बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे युवा शक्ती जागरण मंचची स्थापना करून मंचच्या माध्यमातून भूलथापा देत कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या विजय गव्हाड यांच्यासह 6 जणांविरुद्ध नांदुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केलेले आहेत। नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील विजय प्रल्हाद गव्हाड वय वर्षे 36 याने मागील वर्षी युवा शक्ती जागरण मंचची स्थापना केली होती। या मंचाच्या माध्यमातून विजय गव्हाड याने वडनेर येथे काही धार्मिक कार्यक्रम घेतले। या कार्यक्रमामुळे परिसरात त्याची लोकप्रियता वाढली होती। सर्वप्रथम त्याने कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला। त्यामुळे अल्पावधीतच अनेक महिला, पुरुष व युवा वर्ग युवा शक्ती जागरण मंचशी जुळल्या गेला। त्यानंतर विजय गव्हाड याने ई-बाईक, मोबाईल, लॅपटॉप यासह सायकल, शिलाई मशीन अशा वस्तू कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला। जनसामान्यांना व विद्यार्थिनींना शिलाई मशीन व सायकली वाटप केल्या। त्यानंतर मात्र गव्हाड याने इतर वस्तू देण्यासाठी टाळाटाळ केली। वस्तू देण्याबाबत दिलेली मुदत संपल्यानंतर वस्तू घेण्यासाठी अनेकांनी गव्हाड याच्या युवा शक्ती जागरण मंचच्या कार्यालयाकडे धाव घेतली असता कार्यालय अनेक दिवसापासून बंद असल्याचे त्यांना समजले। यानंतर काही जण गव्हाड याच्या घरी पण गेले, मात्र त्याच्याबाबत माहिती देण्यास घरच्यांकडून टाळाटाळ होऊ लागली। विजय गव्हाड याच्याशी संपर्क होत नसल्याने व त्याच्यासोबत घरच्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आपली फसगत झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले। या दरम्यान संकेत चांभारे याने 11,000 रुपये देऊन लॅपटॉपची बुकिंग केली होती, मात्र लॅपटॉप देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले, अशी तक्रार नांदुरा पोलीस स्टेशन येथे दिली। यावरून पोलिसांनी आरोपी विजय प्रल्हाद गव्हाड, शरद शिवशंकर ठोसर, योगेश करंजकार, अनामिका बावस्कार व सागर पटाईत सर्व राहणार वडनेर भोलजी अशा 6 जणांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या 420, 469, 34 सह कलम 345 प्राइस सीड्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। विदर्भ न्यूज करिता नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।